मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून राज्य सरकारला जोरदार सेटबॅक बसलाय। वारंवार निवडणुका ढकलल्या जात असल्याचा दावा करत युवा सेना थेट हायकोर्टात गेली होती। त्यामुळे आता येत्या 24 तारखेला निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुढे ढकलण्यावरून मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दणका दिलाय। उद्या होऊ घातलेली निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर टाकल्यामुळे ठाकरे गटाच्या युवा सेनेने हायकोर्टात धाव घेतली। त्यावर तातडीने निवडणुकीचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत। आता 24 सप्टेंबरला सिनेटची निवडणूक होणार आहे, तर 27 सप्टेंबरला निकाल लागेल। निवडणूक झाली तर आपण पराभूत होऊ या निवडणुकीत सुद्धा या भीतीनं या मिंदे सरकारनं विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारी निवडणूक विद्यापीठाची रद्द करण्याचा प्रयत्न केला। पण आम्ही न्यायालयाचे आभारी आहोत की आजही काही ठिकाणी न्याय जिवंत आहे। त्यांचे आभारी आहोत की त्यांनी निवडणूक घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि निवडणुका उद्या होत आहेत। 100% ही अधिसभेची निवडणूक आम्ही जिंकतोय। विद्यापीठ सिनेट निवडणूक काय असते, कोण मतदार असतात, सिनेटचे अधिकार काय हे आधी समजून घेऊया। सिनेटचा मराठी अर्थ अधिसभा असा होतो। ज्याप्रमाणे विधिमंडळात विधानसभा असते तिथं कायदे धोरणं ठरवली जातात, तसंच विद्यापीठाच्या अधिसभेत अर्थात सिनेटमधले लोक विद्यापीठाची फी, धोरणांसह विविध निर्णय घेतात। सिनेटमध्ये एकूण 41 सदस्य असतात। त्यापैकी 10 सदस्य हे पदवीधरांकडून निवडले जातात, 10 महाविद्यालयांमधल्या प्राध्यापकांकडून, 10 प्राचार्यांकडून, 6 संस्थाचालकांकडून, 3 विद्यापीठातल्या अध्यापक गटाकडून। याशिवाय विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आणि सचिव असे 2 सदस्य मिळून सिनेटमध्ये एकूण 41 सदस्य असतात। त्यापैकी आता ज्या निवडणुकीचा वाद सुरू आहे तो या पदवीधरांकडून निवडून जाणाऱ्या 10 सदस्यांचा आहे। सिनेट निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष पक्ष उतरत नसले तरी त्यांच्या युवा संघटना सहभागी होतात। याआधी 2018ला मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक झाली होती, ज्यामध्ये पदवीधरांकडून निवडून गेलेल्या 10 पैकी 10 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला होता। ही निवडणूक ऑगस्ट 2022ला होणं अपेक्षित होतं, मात्र सरकारनं ती निवडणूक पुढे ढकलली। तब्बल 1.5 वर्षांनी म्हणजे मार्च-फेब्रुवारी 2024ला निवडणूक घेण्याचं सांगितलं गेलं। त्या दरम्यान ठाकरे गटानं उमेदवारी न दिलेल्या 3 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला। त्यावरून फोडाफोडीचा आरोपही रंगला होता। मात्र मार्च-फेब्रुवारी 2024ची तारीख पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली। पुढे ऑगस्ट 2024ला परिपत्रक काढण्यात आलं की सप्टेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जातील। आता 2 दिवसांवर निवडणूक आली असताना पुन्हा एकदा सरकारनं परिपत्रक काढत निवडणूक पुढे ढकलली। त्याविरोधात ठाकरे गटाची युवा सेना कोर्टात गेल्यानं कोर्टानं सरकारला दणका देत निवडणूक तातडीनं घेण्याचे आदेश दिले। आता असं आहे की काही कारण काय तरी असतीलच, मला काही कल्पना नाही, परंतु आता निवडणुका ह्या सोबत दुसऱ्या निवडणुकीचा आता वारं व्हायला लागलेला आहे काय, अशामुळे कदाचित सरकार त्यांना वाटलं असेल की ह्या निवडणुका पुढे घ्याव्यात। आता महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकलल्या, त्याप्रमाणे ही पण पुढे ढकलली। असंही होऊ शकतं। हे अख्खा उभा महाराष्ट्र 2 दिवसावर सिनेटच्या निवडणुका आल्यानंतर मला वाटतं जे सिनेटचा संपूर्ण कार्यभार गव्हर्नमेंट बघते, मुख्यमंत्र्यांपासून त्या असलेल्या युनिव्हर्सिटीचे जे कोण आहेत त्यांनी, युनिव्हर्सिटीचे जे कोण अध्यक्ष का कोण जे असतात त्यांनी बुद्धी घाण टाकली का असा मोठा प्रश्न पडलाय। 2010ला जेव्हा सिनेट निवडणूक झाली होती तेव्हा 10 पैकी 8 सदस्य ठाकरेंच्या शिवसेनेचे जिंकले। त्यापुढची निवडणूक 2015ला होणं अपेक्षित होतं, मात्र तेव्हाही शिक्षण खातं भाजपकडे असल्यामुळे निवडणूक होऊ दिली नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। अखेर 2015ची निवडणूक 3 वर्ष लांबून 2018ला घेण्यात आली आणि आता पुन्हा एकदा 2022ला होणारी निवडणूक 2 वर्ष लांबणीवर गेली। भाजपचं जर म्हणायचं झालं तर आपल्याला आठवत असेल 2010 मध्ये पहिल्यांदा आम्ही युवासेना म्हणून एकटे लढलो आणि तेव्हा 10 पैकी 8 सीट जिंकलो होतो। नंतर भाजपच्या राजवटीत 2014 ते 19 मध्ये आम्ही पण त्या सरकारमध्ये होतो, पण जे खातं होतं अर्थात भाजपकडे होतं आणि ती देखील निवडणूक 2015ची त्यांनी 18ला घेतली आणि त्यांना वाटलं होतं की काहीतरी गडबड करून गफलत करून 18 मध्ये काहीतरी जागा जिंकतील, पण 2018 मधला निकाल जर आपण पाहिला तर युवासेना म्हणून आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकलो। भाजपचे आशिष शेलार, विनोद तावडे, प्रवीण दरेकर, काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड या नेत्यांची राजकीय कारकीर्द सिनेट निवडणुकांद्वारे सुरू झाली।
मात्र यंदा निवडणूक ढकलाढकलीमुळे भाजपची विद्यार्थी शाखा असलेल्या अभाविपनं सुद्धा सरकारवर नाराजी व्यक्त केली। शासनाच्या दबावामुळे या विद्यापीठाने या निवडणुका ज्या आहेत त्या स्थगित केल्या गेल्या आहेत। गेले 2 वर्ष झाली या सिनेट निवडणुका विद्यापीठ घेऊ शकत नाहीये। फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांच्या राजकीय लोभापायी त्यांनी विद्यापीठावरती दबाव पाडून त्या दबावाला बळी पडून या विद्यापीठाने जे या निवडणुका या स्थगित करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्व पदवीधारकांना हा निर्णय एकदम अपमानकारक आहे आणि एकदम निर्णय हा दुर्दैवी आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्यपालांची भेट घेऊन या निर्णयाच्या विरोधात दाद मागणार आहे। यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेनं 10 जागांसाठी 10 अर्ज भरलेत। भाजपच्या अभाविपनं देखील 10 जागांसाठी 10 उमेदवार दिलेत, तर कपिल पाटलांच्या छात्र भारतीनं 10 पैकी 5 उमेदवार रिंगणात उतरवलेत। मात्र मनसे आणि शिंदे गटाच्या विद्यार्थी शाखांनी एकही उमेदवार दिला नाही। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।